श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर कोजागिरी पौर्णिमा हे वर्षातून एकदा येते, तर वर्षातून एकदा येणारी ही संधी नक्की सोडायचं नाही। आपल्या इच्छापूर्ती उपाय करायचे आहेत। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी छान सेवाही करायच्या आहेत। तर ती कोणते उपाय करायचे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक मात्र नक्की करा। तर बघा, आपल्याला कोजागिरी पौर्णिमा हे 6 ऑक्टोबरच्या उदयतिथीनुसार आपल्याला साजरा करायचा आहे। तर त्या दिवशी आपल्याला 6 ऑक्टोबरच्या दुपारी 12:23 सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला 9:16 आहे। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। त्यामुळे त्याचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबरला रात्री 11:45 ते 7 ऑक्टोबरला 12:34 आहे। तर आपल्याला रात्री आपले जी काही 11:45 म्हणजे तुम्ही 11:30 पासून जरी सेवा करायला लागल्या तरी चालतं। बघा, आपल्याला त्या दिवशी कनकधारा स्तोत्र, आपल्याला श्री सूक्तम 16 वेळेस म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, आपल्याला कुबेर मंत्र करायचा, लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तर त्या दिवशी आपल्याला कनकधारा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक सेवा ही आपल्याला त्याची रात्री करायच्या आहेत। बघा, कोजागर म्हणजे कोण कोण जागतं आहे, तर ते ही लक्ष्मी बघत असते। त्याच्यामुळे आपण त्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी आपल्याला रात्री ही सगळी सेवा आपल्याला छान करायची आहे। तर ही सेवा आपल्याला चुकवायची नाही। वर्षातून एकदा येते, तर ही सेवा आपल्याला घरामध्ये नक्कीच करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री। तर बघा, आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे। जितकी जास्त सेवा करताल त्या दिवशी आपल्या लक्ष्मी खूप शुभ आशीर्वाद देत असते। कारण बघा, त्या दिवशी स्वतः लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेर आणि आपले लक्ष्मी जी काय आहे तर ती आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असते। त्यामुळे खूप त्याची जी काही प्रभावी लहरी आहे तर त्या दिवशी जास्तीत जागृत असतात। त्याच्यामुळे लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा केल्यावर आपली लक्ष्मी शुभ आशीर्वाद, आपल्याला आशीर्वाद मिळत असतो, आपल्या घरामध्ये अखंड वास राहत असतो। त्यामुळे जेव्हा आपण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण छान सेवा मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे। बघा, तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि पूजाची मांडणी जी आहे तर ते आधीच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला छान वेळ मिळेल। त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे। बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला हा उपाय त्या दिवशी रात्री करायचा आहे। ते पण आपली जी काही सेवा झाल्यानंतर बघा 12 वाजता किंवा तुम्ही सेवेला लागण्याच्या अगोदर 12 वाजले की ते आपल्याला वरती जायचं आहे। बघा, तुम्ही जिथे कुठे बाहेर जाताल तिथे चंद्र आपण बाहेर जाऊन आपण दूध बघत असतो। बघा, त्या दिवशी खीर किंवा दूध मसाला दूध बनवलं जातं, तर ते दुधामध्ये आपण चंद्र बघत असतो। त्यानंतर आपण चंद्राची छान पूजा करायची असते। बघा, चंद्राला आपल्याला अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी तो उपाय म्हणजे काय, तर आपल्याला पाणी अर्ध द्यायचं आहे। त्या दिवशी आपण चंद्राला पाणी अर्ध देणं खूप अत्यंत महत्त्वाचं असतं। तर आपल्याला त्या दिवशी छान तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे, दूध टाकायचं आहे आणि ते पाणी चंद्राला अर्ध द्यायचं आहे। बघा, असं केल्याने आपल्याला खूप छान जी काही मनातली इच्छा आहे तर ते बोलायचं आहे आणि आपल्याला पाणी अर्ध देताना आपल्याला मंत्र बोलायचा आहे, ओम सोम सोमाय नमः असं म्हणायचं आहे आणि ते पाणी अर्ध द्यायचं आहे। त्यानंतर आपण चंद्राची पूजा केल्यानंतर आपण छान प्रार्थना करायची आहे। बघा, ज्यावेळेस आपण चंद्राची पूजा केली जाते तेव्हा आपण जेव्हा इच्छा बोलतो ना, ते नक्कीच पूर्ण होतात आणि आपली जी काही मनोकामना आहे तेही पूर्ण होतात। कारण त्या दिवशी आपल्या चंद्राची पूजा करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अनन्यसाधारण असतं। पौर्णिमा हे खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो। बघा, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे। बघा, घर स्वच्छ करून आपल्याला छान मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे। आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे, उंबरठ्याची ही पूजा करायची आहे, छान पूजा करायची आहे। बघा, त्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्याला पौर्णिमेला जर आपण छान ह्या स्वच्छता करून घर आपण उंबरठ्याची पूजा करतो आणि त्या दिवशी घरामध्ये महिलांनी सत्यनारायणची पूजा केली ना, त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नसते। तर बघा, त्या दिवशी पौर्णिमा आहे तर आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे। त्या दिवशी आपल्याला कुठलाही वादविवाद करायचा नाही। घरामध्ये शक्यतो सगळ्यांनी छान आपल्याला वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्या दिवशी खूप शांत छान सेवाही करायची आहे। त्या दिवशी सकाळी पूजा करायची आहे। आपली जी काही लक्ष्मी माता आहे तर त्याची पूजा करायची आहे। बघा, आता तुमच्या नवरात्रामध्ये कोणती सेवा नाही झाली तर त्या दिवशी तुम्ही हवन करू शकता। तुमची नवरात्रामध्ये काही तुमच्या आता कोणा महिलांना प्रॉब्लेम असतो तर ती सेवा नाही झाली तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही
देवीची ओटी भरू शकता, घरी हवन करू शकता. आपल्याला त्याची कुंकुमार्चन करायचं आहे. लक्ष्मी माताला कुंकुमार्चन करायचं आहे. त्या दिवशी छान आपल्याला सेवाही करायच्या आहेत. बघा, ज्या तुम्ही नवरात्रामध्ये केलं नाही त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशीही केलं तरी चालतं. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजाही करायची आहे. बघा, त्या दिवशी सत्यनारायणची पूजा 6 तारखेलाच आपल्याला करायची आहे. प्रदोषकाळी तुम्ही संध्याकाळचे 4 वाजेपासून ते रात्रीचे 8पर्यंत तुम्ही छान सत्यनारायणची पूजा घरच्या घरी जरी तुम्ही साध्या पद्धतीने जरी केली तरी चालतं. तर तुम्हाला एक बाजारामध्ये मार्केटमध्ये जर तुम्हाला सत्यनारायणची पूजा जी काही पुस्तक मिळतं तर त्याची आपल्याला पूजा घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण मांडणी आहे, त्या मांडणीप्रमाणे आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे बघा, तुळशीची पूजा करायची आहे. तर ती आपली लक्ष्मी स्वरूप असते, त्यामुळे आपण तुळशीला छान पाणी घालायचं आहे. अक्षदा फूल अर्पण करून आपण तुळशीचाही आशीर्वाद घ्यायचा आहे. तिथे चौमुखी आपला दिवा लावायचा आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी दुसरा उपाय म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर 4 मुखी असलेला आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही मातीचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा आपल्या 4 मुखी जी काही आपली पितळीची निरंजन असेल किंवा जी काही आरती असेल तर ती आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं आहे मुख्य दरवाजावर किंवा तिथे तुळशीपाशी केलं तरी चालतं. त्यानंतर आपल्या तुळशीपरी छान असेल कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तुळशीसमोर आणि तो तिथे दिवा जरी ठेवला तरी चालतं. हा उपाय नक्कीच करायचा आहे. तिथे प्रार्थनाही आपल्याला तिथे करायची आहे. तुमची जी काही मनोकामना इच्छा आहे ती तिथे बोलायचं आहे. तर हा आहे दुसरा उपाय. तर हा उपाय पण आपल्याला त्या दिवशी करायचा आहे. बघा, जे काही तुम्ही श्रद्धेने मनोभावे जी काही तुम्ही सेवा करता किंवा मंत्र स्तोत्र म्हणता, जितकी जास्तीत जास्त सेवा करता नक्कीच त्याची पूर्तता होते, आपल्या भगवानापर्यंत पोहोचत असते. त्याच्यामुळे आपण श्रद्धेने आणि मनोभावे जर पूजा केली तर ती तुमची इच्छाही पूर्ण करतात. त्याच्यामुळे आपण बघा, त्या दिवशी मंत्र जास्तीत जास्त कोजागिरी दिवशी पौर्णिमा आपल्या आहे. तर ही संधी वर्षातून एकदाच येते. तर त्या आपल्या चंद्राचीही पूजा करायची आहे. चंद्राची पूजा करून आपण छान मनोभावे पूजा करून आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. तर धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरण समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्याला संपूर्ण कलामध्ये असतो, 16 कलामध्ये असतो. त्यामुळे त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करायची आहे. अत्यंत खास असतो, कारण लक्ष्मीचे बघा, तुम्ही ज्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो त्या ते नक्कीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, अशामुळे आपली जी काही सेवा करतो लक्ष्मीची तेव्हा धन लाभ नक्कीच होतो आपल्या घरामध्ये. तर बघा, आपण जे काही दूध बनवतो किंवा खीर बनवतो त्यामध्ये आपण सूर्य बघत असतो दुधामध्ये आणि ते आपण ग्रहण करतो. तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आणि खूप लाभदायक असतं, आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असतं. त्यामुळे ते आपण दूध चंद्र जे आहे ते दुधामध्ये बघायचं आहे. तर ते दूध आपण प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आणि अशी छान सेवा आपल्याला करायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. त्यामुळे आपण छान ही संधी गमावू नका. आपण छान लक्ष्मीची पूजा करा, त्या दिवशी जास्तीत जास्त सेवाही करा आणि हा उपाय नक्कीच करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक मात्र करा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.